महाराष्ट्राची खबरबारमध्ये सुरुवातच एका दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडीनं करूया। मनोज जरांगे पाटलांचे एकेकाळचे आंदोलनातले महत्त्वाचे सदस्य असलेल्या अजय महाराज बारसकर यांनी आता थेट मनोज जरांगेंवर हल्लाबोल केलाय। मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे। त्यांच्या वाशीतील मीटिंगसह अनेक महत्त्वाच्या बैठकींसंदर्भात मला माहिती आहे। त्यांनी फक्त मराठा समाजाचा डबल गेम केलेला आहे। ते फक्त समाजात द्वेष पसरवतायत असा घणाघात बारसकर यांनी केला। जरांगेंनी तुकोबांचा अवमान केल्याचंही ते म्हणाले। दरम्यान बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरही आता मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं। तुकोबांसंदर्भात मी काही बोललो असेल तर माफी मागतो, पण बारसकरांची माफी मागणार नाही असं थेट वक्तव्य करत जरांगेंनी बारसकरांवर टीकास्त्र सोडलेलं आहे। मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप सुरू आहे अशी टीका त्यांनी केली। त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा नवा सामना रंगतोय असंच चित्र महाराष्ट्रात बघायला मिळतंय। एखाद्याचे 100 अपराध भरतात। आमच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितले शिशुपालाचे 100 अपराध भरले त्याला मारलं, तसं या जरांगेचे 100 अपराध भरलेत। आणि 100वा अपराध कोणचा आहे तर ह्या जरांगेने माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा अपमान केला आणि तो मी कधीच सहन करू शकत नाही। महाराजांबद्दल केला असेल तर त्याच्यापेक्षा काय मोठं आहे। दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चरणी तर माफी मागतो तुकाराम महाराजांच्या, त्याच्या नाही ते कोण आहे त्याचे केला असेल। अरे मी तर विद्रोही नाही, मी तर संत महात्म्याला मानणार आहे। उपोषणात झालंही असेल कारण त्यावेळेस थोडंसं चलबिचल होतं 100%। इतक्या अहंकाराची भाषा असेल तर बापाची किती अहंकाराची भाषा आहे। हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे, मराठा समाजाचं वाटोळं करणारा हा मनुष्य। मला हा अनुभव आला। एखादी गाडी चाललेली आहे आणि गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, प्रवासी बसलेले आहेत आणि ते मला कळालं तर माझं काम काय पहिलं उतरून घ्यायचं आणि लोकांना सांगायचं ए बाबा खाली उतरा, गाडी ड्रायव्हर पेलेला आहे, खाली उतरा तर गाडी खड्ड्यात जाईन, दरीत जाईन, मरताना तुम्ही। हे माझं सांगणं काम आहे म्हणून इथं बसलोय। मग आता काय झालं, तुला काही मिळालं नाही का, तो नेत्याला काही मिळालं नाही। हा शिवसेनेच्या शिंदे साहेबाचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही ट्रॅपलाही दिवसाचा कळालेला आहे आम्हाला, आजचा नाही। फक्त आता महाराजांचा शब्द गेला वाटतं तर त्याला पकडून यांनी ती डाव साधायला लागलेत, कारण यांना 2-4 जणांना काही मिळालंच नाही आंदोलनात, यांना मिळवायचं होतं आणि ते व्यासपीठावर खाली जा। हा मी सरळ चूक मान्य केली, बाकीचे प्रश्न त्याचे उत्तर द्यायचे नाही मला, कारण त्यांना काय मिळवायचं होतं काय होतं हे शिंदे साहेबाच्या प्रवक्त्याकडून